नमस्कार. मुंबई कुणाची या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपण आहोत कांदिवली पूर्वमध्ये प्रामुख्याने अनेक समस्यांना घेरलेले आहेत लोक. प्रामुख्याने इथं रहदारीचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, त्याचबरोबर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचं असल्यामुळे फुटपाथ राहिलेले नाहीत लोकांसाठी. एकूण अनेक प्रश्न आहेत. आपल्यासोबत सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर नागरिकही आहेत. या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांबद्दल चर्चा करणार आहेत. नक्की या इथल्या समस्यांना कोण कारणीभूत आहेत याचाही या वेळेला उलगडा होणार. आपल्या सोबत आहेत मनसेचे. सुरुवातीला जाऊया आपण. तुम्ही हे सांगा की इथल्या ज्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने ज्या समस्या ज्या सोडवायला हव्या होत्या त्याकडे कितपत लक्ष गेल्या 5 वर्षात? गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या प्रामुख्याने ज्या मूलभूत गरजा लोकांना द्यायला पाहिजे होत्या त्या खऱ्या अर्थाने इथल्या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेल्या नाही आहेत. आणि म्हणून कुठेतरी लोकांमध्ये आज खदखद आहे की आम्हाला कुठल्या समस्यांपासून वंचित ठेवलं गेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात, फेरीवाल्यांनी सर्व रस्ते, सर्व फुटपाथ, मग ठाकूर विलेज असो, कांदिवली स्टेशनचा भाग असो, हे सर्वच रस्ते त्यांनी व्यापलेले आहेत. आज नागरिकांना चालताना मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आहे. त्या सर्व समस्यांनी आज पाण्याचा प्रश्न आहे. लोकांना झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना त्यांचं घर उंच करताना बनवताना त्यांना येणारे प्रश्न आहेत. वन खात्याचा प्रश्न आहे. अशा अनेक समस्या अजूनपर्यंत तशाच्या तशाच आहेत. गेल्या 5 वर्षापूर्वी दिलेली आश्वासनं आजपर्यंतही कुठली पूर्ण झालेली नाहीत. गेल्या 5 वर्षापूर्वी आश्वासनं जी दिली गेली होती ती पूर्ण झालेली नाहीत. आपल्यासोबत आहेत भाजपचे रिंकू सिंग. काय सांगाल तुम्ही की इथले जे समस्या आहेत त्या सोडवण्यात, कारण महानगरपालिकेत तुम्ही सत्ताधारी होतात, इकडे तुमची पण जबाबदारी येते की काही जे प्रश्न सुटले नाही त्याबाबत? आम्ही सत्ताधारी होतात आणि आहोत अजूनपर्यंत, पण हे काय कॉर्पोरेटर आमचा नव्हता. हे जे गल्लीमध्ये वॉटर मीटर गटर हे काम जे कॉर्पोरेटरला करायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि वॉटर मीटर गटरचं जे काम आहे ते कॉर्पोरेटर करतात. आमच्याकडे कामाच्या नावाने घोटाळे झालेले आहे. आणि घोटाळे पण छोटे मोठे नाही, भरपूर मोठे प्रमाणाने घोटाळा झालेला आहे. तुम्ही लक्ष्मीनगरमध्ये जाऊन बघा, तुम्ही हनुमाननगरमध्ये जाऊन बघा, जानूपाडीची हालत बघा तुम्ही, काहीच काम झालेलं नाही. एवढं चांगला आपण विलेज बनवलेला आहे, त्या विलेजमध्ये म्हातारा लोकांना त्रास आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, आपल्या ते भाजीवाल्यांना समस्या आहे. कुठल्याही प्रकारची समस्या अजूनपर्यंत सोडलेला नाही आहे. घोटाळे झाले कुठल्या कशा प्रकारचे घोटाळे? आमचे कॉर्पोरेटर साहेब म्हणत होते, त्या दिवशी एक जय महाराष्ट्रमध्ये डिबेट होता, त्या डिबेटमध्ये कॉर्पोरेटर साहेबांनी म्हणत होते की मी या वॉर्डात 200 कोटीचा कामा केला आहे. जर या वॉर्डामध्ये 200 कोटीचा कामाचा त्यांच्याकडे पुरावा आहे म्हणजे हा घोटाळ्याचा पुरावा आहे. तो पेपरवरती झालेला आहे काम, पण पब्लिकमध्ये जमिनीवर काहीच काम झालेलं नाही. 200 कोटीची कामं झाल्याचा दावा केला होता आणि कागदोपत्री कामं झालेत, मात्र एकूणच कामं दिसत नाहीत असा आरोप आहे. काय सांगाल की तुम्ही इकडे राहता, अनेक वर्ष काम करता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय भूमिका आहे की कोण हे आहे त्याला जबाबदार? असं आहे साहेब, मी 26 वार्डमध्ये माझे उमेदवार आहेत सुनीता नरवडे. मी माझ्या वार्डापुरतं बोलेल, कारण या भागामध्ये वन खात्याची फार मोठी 2000 साली झोपडपट्टी पाडण्यात आली आणि त्यानंतर विद्याताई चव्हाण यांनी फार मोठा लढा दिला त्या ठिकाणी. तसंच समस्या सांगा तुम्ही. हां सांगतो ना. तसेच मग 7 डिसेंबर 2016ला झोपडपट्टीला आग लागली. त्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ह्या लोकांचं पुनर्वसन करू असं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही. मग त्या भागामध्ये एवढ्या समस्या आहेत की त्या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, अनेक प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेले आहेत. लोक असे अक्षरशः वाईट कंडिशनमध्ये राहत आहेत. तिथं रस्ते बरोबर नाहीत, रस्त्यात पाणी वाहत आहे, अगदी मुलांना तिथं लाईट नाही आहे, मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे, त्यांना दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. असे कितीतरी मुलं शिक्षणापासून वंचित झालेले आहेत. अशा फार मोठ्या प्रमाणात आमच्या वार्डामध्ये त्या मोठ्या समस्या आहेत. त्या मागच्या काळात सुटायला पाहिजे होत्या, त्या सुटलेल्या नाही. मूलभूत समस्या सुद्धा लोकांच्या सुटलेल्या नाहीत. आपण शिवसेनेकडे जाऊया. पक्ष सत्ताधारी आहे शिवसेना गेले अनेक वर्ष. महानगरपालिकेत इथं जरी तुमचा प्रतिनिधी नसला तरी मोठ्या प्रमाणात सत्ता असताना इथले मूलभूत प्रश्न का सुटू शकले? सर्वात प्रथम मी आपल्याला कळू इच्छितो, हे दोन्ही समोरच्या पार्टीचे विपक्षवाले आलेले आहेत. दोन्ही पार्टीचे आमदार इथे स्थानिक होते.
मग मनसेचे असून दे किंवा बीजेपीचे असून दे. मला एकच सवाल करायचा आहे, तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं तुमचं तर जन्मसिद्ध हक्क आहे, पण तुमचे आमदार असताना 2.5 वर्ष झाले खासदार असताना कुठची एक वीट लावली त्यांनी आम्हाला कळून दाखवावं. आता समोरच्यांनी सांगितलं आहे विपक्षवाल्यांनी की अगर घोटाळा केला तर तिथे शासन बसलेलं आहे, त्यांनी करावं. मी तुम्हाला इथे लिगल पुरावे दाखवतो आणि लिगल कामासकट दाखवतो. डबल काम केलं असेल किंवा तीच काम रिपीट केलं असेल तर तिथे वरती अधिकारी बसलेले आहेत. 200 करोडचा घोटाळा करणारा योगेश भोईर इतका छोटासा व्यक्ती नाही. आणि अगर केला असेल तर शेवटी ते जे शासनाचं असेल अधिकाऱ्यांकडे त्यासाठी मी जायला तयार आहे. माझ्याकडे एक एक प्रूफ इत्तनाभूत माहिती आहे की किती केलेत, काय केलेत, आणि हे आज इथे उगवलेले आहेत. ह्याच्या अगोदर ह्या लोकांनी इथे राहून काय केलं मला हे विचारायचं होतं. आज हे बोलतात ना आम्ही तर करून दाखवलं ठोकून, ह्यांनी सगळ्यांची करून टाकली. एवढंच मी बोलतो. एकूणच आरोप म्हणजे काय सांगाल की काँग्रेसकडे जाऊया. काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी इथं होते, नगरसेवक निवडून गेले होते, इथली कामं झाली नाहीत, लोकांच्या समस्येत काय ह्या विभागामध्ये जे काम झालं आहे ना, संजय निरुपम, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम साहेब ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला या विभागामध्ये काम झालेलं आहे आणि जी काही कामं झाली ती काँग्रेसच्या माध्यमातून झालेली आहेत. आता ह्या निवडणुकीमध्ये आमचा मुद्दा मेन असेल की विभागामध्ये मुतारीची समस्या खूप बेकार आहे. मुतारीची समस्या आहे ते आम्हाला सोडवायची आहे. टॉयलेटची समस्या खूप गंभीर आहे, त्याच्यावरती आम्ही लक्ष वेधलेलं आहे. डबल टॉयलेट लोकांना गरजेचं आहे. ज्या स्लम एरिया आहे, जानूपाडा, वैभवनगर वगैरे जो स्लम एरिया आहे त्या ठिकाणी डबल टॉयलेटसाठी आम्ही प्रयत्न करतोय. काँग्रेसच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये विकास झालेला आहे आणि पुढेही काँग्रेस चांगल्या प्रकारे विकास करणार आहे. एवढे वर्ष नगरसेवक आपल्या पक्षाचे असताना या परिसरात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्या नाहीत असा आरोप जो होतोय. स्थानिक नगरसेवक ज्यावेळेला आमच्यामध्ये होते मग तेच आज ऑपोजिशनला आहेत, शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. मग त्यांनी कामं केली नाहीत आणि ते बोलतात की आम्ही कामं केलेत. 220 कोटीचा 232 कोटीचा कोणते फंड आणले, हे फंड कोणत्या पद्धतीने आणले, नगरसेवकांना एवढा फंड मिळतो का? आणि राहिला तर डीपी प्लॅनमधला जो फंड आहे ते ठोकून सांगतात की आम्ही फंड केला, आम्ही केलं. राहिला असेल तर जो खासदार साहेबांच्या ज्या फंडातून जे कामं केली रस्त्याची वगैरे ती कामं झालेली या विभागामधून ती झाली ती काँग्रेसच्या माध्यमातून. आम्हाला काँग्रेसकडून अजूनही विभागामध्ये विकास करायचा आहे. टॉयलेटची समस्या आहे, मुतारीची समस्या आहेत, गल्लीमध्ये फक्त नाली गटर बसवलं म्हणून नगरसेवकाचं काम नाही, खूप काही कामं आहेत, महिला सक्षमीकरण आहे, खूप गोष्टी आहेत. अनेक प्रश्न आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळेच लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. आत्ताच त्या शिवसेनेच्या वतीने स्पष्ट केलं की फक्त तुम्ही आरोप करताय, तुमची सत्ता आहे, तुम्ही कारवाई का करत नाही, फक्त आरोप करून. मध्ये साहेबांनी चांगला योगेश भोईर एवढा छोटा माणूस नाही. 200 कोटीचा घोटाळा करणारा माणूस छोटा नाही होऊ शकत. आणि मी तुम्हाला सांगतो यांना डिबेट नाही करायचा आहे. शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद करायचा, कारण यांच्याकडे मुद्देच नाही. ज्या दिवशी इलेक्शनची घोषणा झाली, योगेश जनार्दन भोईरचा वार्ड आहे, जानूपाडा, लक्ष्मीनगर, पांडे कंपाऊंड, ठाकूर विलेज, समतानगर, नरसीपाडा, बघा त्यांचं चालू झालं. एवढा वार्ड आहे यांचा, एवढा वार्ड आहे. त्यांना तुम्ही विचारून घ्या, इलेक्शनची घोषणा झाल्यानंतर ते कुठल्या नरसीपाडामध्ये कधी गेले का, ते लक्ष्मीनगरमध्ये कधी गेले का? फक्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे जानूपाडा, समतानगर, विलेज मध्ये त्यांचं काहीच नाही. पांडे कंपाऊंड में थोडे वार ते लोक आहे. आणि हे जे बघितलं मी आज एक मिनिट मला पहिला एक मिनिट मला एवढं सांगायचं की आपण इथे चर्चेला आलो तर पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे. मला इतकं सांगायचं की मी आता अनेक ठिकाणी फिरते, घरोघरी फिरते, लोकांचं इथे जे ठाकूर विलेज आहे, ठाकूर विलेजमध्ये सगळा सुशिक्षित समाज आहे, अतिशय चांगली शिकलेली लोक आहेत. लोकांचं म्हणणं आहे मॅडम आज पहिल्यांदा आम्हाला नगरसेवक किंवा उमेदवार कोण आहे हे आम्हाला आज कळतंय. इतक्या वर्षात आमच्याकडे कुठल्याही पक्षाचा माणूस फिरकला नाही, आम्हाला माहित नाही. आमचा नगरसेवक जो आहे तो आम्हाला नेहमी पोस्टरवरती दिसतो. नगरसेवक नेहमी पोस्टरवर दिसतो असा आरोप होत आहे की लोकांपर्यंत जात नाही. सांगाल आमचा कसा आहे तो आम्हाला माहिती आहे. भरपूर कामं केले, शौचालय म्हणू नका, रस्ता म्हणू नका, सगळी कामं नगरसेवकाने केले. आमचा नगरसेवक खूप चांगला आहे. ही लोक झालेला नाहीये. एवढं मोठं विलेज की बात, विलेज में रोड बना के दी है. आज से 5 साल पहले यहाँ पे विलेज में कोई भी ऑटो वाला तैयार नहीं होता था. हाईवे से आना कितना मुश्किल होता था. अभी देखो कि ऑटो वाले कैसे आते हैं. कचरा जगह जगह पड़ा हुआ था, वो किसने हटाया है? कोई दूसरी पार्टी तो हटाने के लिए नहीं आई. ये सब काम किसने किया है? योगेश भोईर ने. बोला, हे तुमच्यावर थेट आरोप आहे, तुम्ही गायबच होता, दिसला नाही लोकांना, फक्त पोस्टरवर दिसला. मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जनतेमध्ये जा, जनतेमध्ये गेल्यानंतर हे विरोधीमध्ये राहिल्यानंतर आरोप
स्वतःचा चेहरा तरी इथे कधी लोकांना दाखवलाय का? खासदार फक्त इलेक्शनच्या वेळेला येतात, इलेक्शनच्या वेळेला बोलून दाखवतात. आता हे म्हणतात, मी सांगतो की इथे 54 करोडचे रोड मी इथे बनवलेले, 42 करोडचे ऑन गोईंग आहेत. शौचालय इथे तुम्ही बघाल 25 वर्षापासून नव्हतं, 2 महिन्यापूर्वी मी सुसज्ज असं शौचालय इथे बांधलेले आहेत. या गार्डनचे मी इथे सुशोभीकरण केलेले आहेत. असे 17 उद्यान आहेत, ओपन एअर फिटनेस लावलेले आहेत आणि छोट्या छोट्या गल्ली बोळाची हे सगळं काम आहेत. मला एक म्हणायचं आहे की ह्या लोकांना नगरसेवकची पॉवर काय ही तर माहितीच नाही. ह्यांना फक्त वाटतं की नगरसेवकचा तेवढा फंड आहे. अरे कॉर्पोरेशन मध्ये सेंट्रल एजन्सी, SWD, सेवर लाईन असे वेगवेगळे फंड आहेत. तुम्हाला फक्त तिथे जाऊन भांडायचं आहे, घेऊन यायचं आहे. हे लोक फक्त डबक्याच्या डबक्यामध्येच राहणार. आम्ही समुद्र आहे. एकूणच प्रश्न सोडवल्याचा दावा नगरसेवकांनी केला. मात्र अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं घेणार. तर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या खरंच सुटलेल्या आहेत का, आणि ज्या सुटल्या नाहीत त्याच्या मागे नक्की कारण काय आहेत. ब्रेक नंतर मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत कांदिवली पूर्वमध्ये. कांदिवली पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. कचऱ्याच्या असतील, फेरीवाल्यांच्या असतील आणि शौचालयाच्या असतील. नागरी सुविधा, वन खात्याच्या जमिनीवरच्या झोपड्या तुटल्यानंतर तिथल्या लोकांना मिळाल्या नसल्याचाही या निमित्तानं आरोप झालेला आहे. आपण जाऊया मनसेकडे. प्रामुख्यानं इथल्या समस्या ज्या आहेत, ज्या नागरी समस्या आहेत त्या न सुटण्याला नक्की कारणीभूत कोण आहेत, की फक्त लोकांना झुलवण्याचे प्रकार झालेले? नाही, मुळात कसं आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा 2012ला निवडणुका झाल्या होत्या, त्या माननीय योगेश भोईर हे काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनी या ठाकूर विलेजमध्येच, ठाकूर विलेजच्या फेडरेशनचा एक टॉक शो झाला होता. म्हणजे सर्व उमेदवारांना बोलवलं, तिथे एक आश्वासन दिलं होतं की फेरीवाला मुक्त करेन, फेरीवाला मुक्त करून या जे ठाकूर विलेजचे रोड आहे ते फेरीवाला मुक्त करेन. त्या फेरीवाल्यांना एक पार्किंग, फेरीवाल्यांसाठी एक झोन बनवेन म्हणून. दुसरा प्रश्न असा, ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे वनमंत्री पंतप्रधान कदमांना घेऊन ते आश्वासन दिलं होतं की या वनजमिनीवर जे वसलेले जे झोपडीधारक आहेत त्यांना आपण त्यांचं हे करू, पुनर्वसन करू. या 2 प्रश्नाचं काय झालं? तिसरा प्रश्न, याच बघा, याच गार्डन मध्ये इथे लागलेला हा 4Gचा टॉवर, यांच्याच पक्ष म्हणजे आता तुमचा पक्ष, यांचा पक्ष जे आता शिवसेनेचे आहेत, त्यांच्या ज्या समितीच्या म्हणजे उद्यान समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, त्यांना आम्ही या कांदिवलीत आणलं होतं. या गार्डन मध्ये लागणारे 4G टॉवर्स आहेत त्याच्याबद्दल त्यांनाच माहित नव्हतं. या कारभारांचा हा जो कारभार आहे, मुळात कसं आहे की आता जो काही घटस्फोट झालेला आहे, हा घटस्फोट मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश एन्जॉय करतो. त्याबद्दल यांचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. यांना पटेल असं काही वाटत नाही. मुळात हे प्रश्न, जे नागरी प्रश्न आहे याच्याबद्दलचा या जे प्रतिनिधी निवडून जाते यांचा अभ्यास किती, इथले जे आता या पूर्ण या प्रभाग म्हटला आपण, हा नवीन झालेला 25 नंबर प्रभाग आहे, याच्यामध्ये मुळात झोपडपट्टीचा भाग किती, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, इमारतीचा भाग वेगळा आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, इथल्या पुनर्विकासाचा त्याचा प्रश्न वेगळा आहे. या सगळ्यांचा अभ्यास करता इथला मूळ प्रश्न आता झालेला आहे, एक तर पार्किंग. ठाकूर विलेजमध्ये संध्याकाळच्या वेळेस एखादा माणूस सिरियस झाला तर त्याला बाहेर काढणं मुश्किल होऊन जातं. दुसरी गोष्ट, आज तुम्ही पुन्हा 5 वर्षांनी ज्या मतदारांकडे मतं मागायला जाणार आहे वन खात्याच्या जमिनीवरती वसलेल्या, त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवला का? त्यांच्याकडे आता तुम्ही कुठल्या तोंडाने जाणार आहेत मतं मागायला? हा मूळ प्रश्न त्यांना आहे. एकूणच अनेक प्रश्न आहेत. प्रश्न तुम्हाला पण आहे की जेव्हा इथल्या वन जमिनीवरच्या झोपड्या तुटल्या होत्या त्याचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन तुमच्याही पक्षानं दिलं होतं, मात्र ते झालं नसल्याचा आरोप होतोय. काय सांगा? त्याबद्दल आमचे खासदार साहेब त्यांचं काम ते करतात आहे, ते तुम्हाला थोड्याच दिवसांना दिसेल. त्याचं काम खासदार साहेबांचं काम तुम्हाला थोड्याच दिवसांना दिसेल. मी ह्या चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक घोटाळाचा बोलला होता. एक पत्रकार मित्रांनी, हे बघा, वृत्त मानसमध्ये कालची बातमी आहे, योगेश भोईर, ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. नगरसेवक योगेश भोईर यांनी पैसा कमवला पण माणुसकी गमवली. विकास कामाकडे दुर्लक्ष, भूमाफियांना मदत. हे मी नाही सांगत, हे पेपर बोलतात. जर तुम्ही खरं तर केस करा ह्याच्यावरती केस करा. आणि साहेब बोलले जरा जनतामध्ये या. साहेब, मी पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो, दाणूपाड्यामध्ये या, तुम्ही त्यांची अवस्था बघा, त्यांची हालत बघा.
फेरीवाल्यांचा प्रत्येक फेरीवाल्यांचा पैसे घेण्याचा काम हा आपल्या एकूण corporation फेरीवाल्यांच्या कडनं हप्ता घेतल्याचा आरोप होतोय. फेरीवाल्यांच्याकडनं हप्ता घेतला त्यामुळे लोकांचा ट्रॅफिकचा प्रश्न नाही सुटला आणि फेरीवाले अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सर्वात प्रथम त्यांचे आमदार, आता ते मोठे मोठ्यांना बडाया मारतायत, त्यांचे आमदार पण होतेच इथे, खासदार पण 2.5 वर्ष इथेच आहेत. सर्वांचे प्रश्न आहेत. वन खात्याचा प्रश्न घेतला तर त्यावेळेला जे मंत्री होते, आदरणीय वनमंत्री, त्यांनी आश्वासित केलं होतं आणि आजही त्याच जागेवरती त्यांच्या झोपड्या कायम आहेत. कुठच्याही झोपड्या तुटलेल्या नाहीत. योगेश भोईर त्याच्यासाठी 2 दिवस आतमध्ये जेलमध्ये जाऊन आलेला आहे. आणि राहिली गोष्ट, ह्यांच्याच पक्षाचं अनधिकृत ऑफिस त्याच ठिकाणी यांना अनधिकृतपणे बांधलेलं आहे. नागरी सुविधा मिळाली नाहीत असं म्हणतात. नागरी सुविधाचा विषय बोलला तर आतापर्यंत माझ्याकडे 3 करोडचा निधी नागरी सुविधाचा, 4 करोड 61 लाखचा नगरसेवक निधी आणि बाकीचा तो अर्थसंकल्पीय निधी हा नागरी सुविधासाठी वापरण्यात आलेला आहे. गटर, वॉटर, मीटर, नाली हे तर नगरसेवकाचं अधिक कर्तव्यच आहे. पण मला एकच म्हणायचं, तुम्ही विचारा की ह्यांच्या आमदारांनी, त्या मनसेच्या आमदारांनी आणि बीजेपीच्या खासदारांनी एक तरी लादी लावली असेल तर योगेश भोईर मुचमुंडून जाईल. एकूणच हा प्रश्न आहे. काय सांग येतो तुमच्याकडे. तुम्ही सांगितलं की त्यांनी सांगितलं की वन जमिनीचे पुनर्वसनाच्या तिथं नागरी समस्या सोडवलेल्या आहेत असं सांगतात. आमच्या भागात कोणी समस्या सोडवलेल्या नाही साहेब. आमच्या भागात आज तुम्ही तिकडे फिरा, तुम्हाला स्वतःला चालता येणार नाही एवढी दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे लोकांची. शौचालय नाहीत, लाईट नाही, पाणी नाही. कम से कम 1-1, 1.5 किलोमीटर डोंगरावरून त्यांना पाणी घ्यायला यावं लागतं. अशा दयनीय अवस्थेत त्या ठिकाणी तो लोक जीवन जगत आहेत. आज आमचे या भागामधून गोपाल शेट्टी साहेब निवडून गेलेले आहेत, प्रकाश सुर्वे निवडून गेलेले आहेत, परंतु आजही ते आमचे प्रश्न कायम आहे तसेच कायम प्रश्न आहेत. कायम प्रश्न शेट्टी आहेत. साहेबांनी वन विभागामध्ये दामोनगर, भीमनगर, नवगड सगळा वन विभागामध्ये येतो. त्या ठिकाणी पहिले काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे खासदार म्हणत होते की वन विभागामध्ये आम्ही काय करू शकत नाही. पण जसे गोपाल शेट्टी साहेब निवडून आल्याच्या नंतर वन विभागामध्ये 2 शौचालय 12-12 सीटचे बनवून दिले. आणि त्या ठिकाणी लोकांनी जो आरोप केला आहे की वीज नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पिण्याच्या पाण्याच्या जवळ आग लागली होती. त्या ठिकाणी गोपाल शेट्टी साहेबांनी तात्काळ सहाय्यक आयुक्त यांना सांगून मोठे मोठे पाईप टाकून 2 इंचाची लाईन टाकून प्रत्येक गल्लीमध्ये दामोनगरमध्ये जे 2.5 वर्षामध्ये जे पाणी मिळालंय, अख्ख्या मुंबईमध्ये एवढं पाणी नाही जेवढं दामोनगरमध्ये पाण्याचे प्रश्न सोडवण्यात येतो तुमच्याकडे. काँग्रेस जबाबदार आहे असं म्हटलं जाते कारण काँग्रेसचे इथं प्रतिनिधी निवडून गेले होते. काय सांगाल. आता काँग्रेसचे प्रतिनिधी निवडून गेले ना, आज आमचा समतानगरचा प्रोजेक्ट जो लटकलाय ना, हा पूर्ण समतानगरचा हा सेनेच्या माध्यमातून पुरा लटकला. करून का आजचे जे सेक्रेटरी अध्यक्ष या लोकांनी एवढा पैसा काढला पण लोकांना घरं नाही मिळाली, पण यांची घरं भरली. यांना जायला एसीच्या गाड्या, यांच्या पार्ट्या, यांच्या मोठमोठे फ्लॅट यांचे झाले तिकडे, ज्यांचे गाले झाले, हे सगळे सैनिकचे माणसं. आज जो प्रोजेक्ट लागला लोकांना घरं नाही दिली. लोक आज घरा करता करता लोक अर्धी तर गेली ढगात, आता पुढेही जातील. आणि आज ते विद्यमान आमचे नगरसेवक, काल आमच्या पार्टीमधून आज हे मुतारीचं पण काढलं त्यांनी, आता हे त्यांनी बांधलेलं हे आत्ता काढलं. आणि त्या टायमाला तेच बोलत होते तुमच्या आमदार खासदारांनी केलं काय, त्यांना तेव्हा दोष देत होते. आणि आज 10 दिवस झाले आणि आमच्या याच्यावरून बोलायला लागले. मी काय बोलतोय की जानूपाडा पांटे कंपाऊंड विभागाला एनडी झोन डिक्लेअर झालाय. मग एनडी झोन डिक्लेअर झाले, एवढे सुज्ञ नगरसेवक आहेत, चांगले नगरसेवक बोलतात, अभ्यासू नगरसेवक आहेत. आणि आमदार पण सेनेचा, आता सेनेचा नगरसेवक, सेनेचा आमदार, यांनी एनडी झोन मध्ये जाण्यासाठी कसं दिलं हा विषय महत्त्वाचा त्यांना विचारा. आणि एनडी झोन बद्दल काय काय केलं, एनडी झोन का निघाला नाही. 2034 पर्यंत हा डीपी प्लॅन मध्ये एनडी झोन कंटिन्यू राहणार आहे. काय सांगाल. काय आरोप आहेत तुमच्यावर. आरोप आणि हे त्यांची भूमिकाच आहे. त्यांनी एक काय काम केलं नसेल तर ते आरोपच करणार, बाकी त्यांच्याकडे काही नाही. कारण खाली डब्यामध्ये फक्त आवाजच येतो, पण आम्ही भरलेला डबा आहे. मी तुम्हाला सांगतो, त्यांना विषय माहिती नसेल की एनडी झोन बद्दल काय, एनडी झोनचा फुल फॉर्म त्यांनी सांगावा. पण मी सांगतो की एनए जो होता नॅचरल एरिया होता, नॅचरल एरियामधून आम्ही जानूपाडा हा वगळण्यात आलेला आहे, एनडी झोन मध्ये तो घेण्यात आलेला आहे. नॉन डेव्हलपमेंट झोन, पण झोपड्या ह्या तिथे आजीवन तिथेच राहणार, तिथे डेव्हलपमेंट होणार. त्यांना माहिती पण नसेल. एनडी झोन मध्ये आरोप जो केला होता, एनडी झोन मध्ये DCR मध्ये रूल आहे 33% तुम्ही यांना डेव्हलपमेंट करू शकतात, 33 ओपन स्पेस ठेवू शकतात आणि 33% तुम्ही गव्हर्नमेंटचे PAP बनू शकतात. त्यांना अजून ते माहिती नाही. अजून हे माहित नाही. काय सांगाल. उमेदवारांकडे येणार तुम्ही सांगा. स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक प्रश्न आहेत, ते कुठले प्रश्न आहेत. नहीं, बात ऐसी है, मैं हिंदी में बोल रही हूँ आपसे. क्या है कि मैं रहती हूँ बिल्डिंग में, और बिल्डिंग में हम जो कचरा पट्टी में रहते हैं
ब्रेकनंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत कांदिवली पूर्व मध्ये. लोकांच्या समस्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत, मात्र त्या सुटलेल्या नाहीत आणि त्यामुळेच लोकांचा त्राग आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत, कामं केल्याचे दावे होत आहेत, प्रतिदावे होत आहेत. आपण जाऊया भाजपचे उमेदवार. ज्या तुम्ही इकडं अनेक ठिकाणी फिरतात, कुठल्या मुद्दे तुम्हाला लक्षात येतात की या जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत? सर्वात प्रथम एकतर सगळीकडे आता असा आरोप होतोय की चेहरे इम्पोर्ट केले. चेहरे इम्पोर्ट केलेले नाही. मी आधी कुठल्याही पक्षामध्ये काम करत नव्हते. हा फ्रेश चेहरा आहे आणि हा सर्वतोपरी हा बीजेपीचा चेहरा आहे. आणि हा समस्याबद्दल एक मिनिट, मी पहिलं एक उत्तर देतो, राहील. दुसरी गोष्ट, आता इथे मतदारसंघात फिरताना आपल्याला दिसतं की अजूनही नाले सफाई झालेली नाही, अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य सगळीकडे आहे, पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना फुटपाथ आहेत पण चालायला जागा नाही, हॉकर्स प्रॉब्लेम्स आहेत. अशा अनेक शौचालयासाठी आजही जानूपाड्यातल्या महिलांना रस्त्यावरती जावं लागतं. कुठे आहे आपला वॉर्ड? नुसती पोस्टरबाजी केली म्हणजे आपण नगर एकूणच मुंबई सारख्या ठिकाणी महिलांना रस्त्यावर शौचालयाला जायला लागतं, हे लाजिरवाणी बाब आहे. मुंबई सारख्या ठिकाणी अशा ज्या समस्या आहेत, तुम्ही सत्तेत होता, तुमचा पक्ष सत्तेत होता, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष द्यायला पाहिजे, यासाठी दबाव आणणं हे तुमचं काम नव्हतं का? आता आमच्या इथे ज्या माता भगिनी इथे उभ्या आहेत आणि त्या सांगतायत की त्या आमदारांनी आमचं काही केलं नाही वगैरे, पण ज्यावेळी त्या माता भगिनींना माहिती आहे त्या ज्या बाहेर शौचालयाला जात होत्या त्यावेळी जानूपाड्यातलं तिकडे जंगलातलं शौचालय त्यांनीच बांधलंय आणि ह्या माता भगिनींनी त्याची नोंद घ्यावी. हा होतं ते बघा, त्या सुद्धा मान्य करतायत. आणि त्याच्यामुळे हे जे तुम्ही म्हणता इथे आमदार जो असतो किंवा खासदार असतो तो खालच्या लेवलला येऊन काम करत नाही. आणि ज्यावेळी आपण बांधून देतो त्यावेळी तिथल्या सुद्धा नागरिकांची ती हे असते जबाबदारी. नागरिकांची ही जबाबदारी असते. काय सांगाल, नागरिकांची ही जबाबदारी असते इथले प्रश्न? सर, आपण बघतोय मगासपासून इकडे चर्चा जी आहे ती राजकारणावर चाललेली आहे. ज्या समस्या आहेत त्याच्यावर कोण बोलतच नाहीये. बोला तुम्ही. इकडे जे रोड आहेत, तुम्ही सर्व्हिस रोड जर बघितले, मेट्रोचं कामं चालू आहेत, त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड व्हायला तर नाकात म्हणजे आपण बोलतो ना, नाक दाबून चालायला लागतं, मुठीत जीव घेऊन चालायला लागतं, तसे ते प्रकार आहेत. आणि कसं आहे की म्हणजे मी मगासपासून बघतोय की हा पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, हेच राजकारण, याच्यावरच चर्चा जास्त झालेली आहे. तर त्याच्यापेक्षा जी समस्या आहे, जे रोड आहेत, फायर ब्रिगेड स्टेशनचा प्रॉब्लेम आहे, आज ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इथे आणल्या गेल्या पाहिजेत. कोणी उमेदवार असो, आणि जो उमेदवार असा पाहिजे की जो लोकल पाहिजे आणि ज्याला कळकळ आहे या एरियाची, जिथे काम लोकांचे प्रश्नाची कळकळ असणार उमेदवार पाहिजे. काय सांगा? मी तर ह्या एरियामध्ये 15 वर्ष राहतोय. ज्या समस्या मूलभूत आहे त्या कमी खर्चामध्ये पण चांगल्या तऱ्हेने होऊ शकतात आहे. पण हे सर्व पक्ष, कुठलाही पक्ष असून दे, पण हे घोटाळे, आता मी सांगतो ह्या लोकांनी कामं केली म्हणतात, कुठल्याही पक्षाने, मी मुंबईतलं म्हणत नाही, पण त्या कामाबरोबर किती रक्कम त्यात खर्च केली हा मुद्दा फार महत्वाचा. हा या सामान्य लोकांचा पैसा आहे आणि या सामान्य लोकांचा पैसा त्यांच्या इन्कम टॅक्स मधून जातोय. आणि ही उधळपट्टी जी चालू आहे ही सर्वसामान्य लोकांना पूर्णतः जाण आहे, ज्या या एरियामधले जो ह्या प्रकारच्या एरियाचा जो. आणि ह्या मी म्हणतो पुढच्या 5 वर्षात बघा ही जी लोक आहेत तीच उठणार आहेत आणि सगळ्या राजकीय पक्षांची काय असंतोष निर्माण होईल, काय प्रमाणात असंतोष झालेला आहे. लोकांच्या समस्या तर भरपूर आहे. मी नवीन उमेदवार आहे आणि माझी खूप इच्छा आहे. मी सामान्य नागरिक आहे म्हणून मी समाजसेवेत उतरली आहे. सगळीकडे मी सध्या फिरून आलेली, 2 दिवस झाले मी फिरतीये. कोणी बोलतं बाथरूमची समस्या आहे, कोणी बोलतं घरांची समस्या आहे, कोणी बोलतं लाईटची आहे, कोणी बोलतं पाण्याची आहे. आणि स्वतः मी फिरले आणि खरंच समस्या आहे. सगळीकडे जाऊन अनेक समस्या लक्षात येतात. काय सांगा? सगळे नवीन चेहरे आहेत, उमेदवारीला उभे राहिलेले आहेत, पण आमचे नगरसेवक जे 5 वर्षापासून काँग्रेसमध्ये होते आता त्यांनी शिवसेनेत आलेत, पण त्यांनी जी कामं केलेली आहेत एक माणूस म्हणून कामांच्या बद्दल बोलत. आधी तर मी एवढं बोलीन की बीजेपी मध्ये एक शोकांतिका आहे की त्यांच्याकडे स्थानिक लेवलचा आज कॅन्डिडेट नसताना त्यांना बाजूच्या वॉर्डमधून कॅन्डिडेट इथे उभं करायला लागतो. आणि हे जे इथे उभे आहेत, जे हे इकडे उभे आहेत, ते बाजूच्या वॉर्डमधून इथे भांडायला आलेले आहेत. स्थानिक लेवलच्या तुम्ही माणसांना आमच्या समोर उभं करा, आम्ही त्यांना बरोबर प्रत्युत्तर देऊ. कुठली काम ज्या समस्या ज्या सुटल्या नाहीत, मगापासून लोक सांगतात, शौचालयाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, कमी दाबानं पाणी येत आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, कुठले प्रश्न आहेत? या ठिकाणी जर जानूपाड्यात गेलात तर तुम्हाला 24 तास पाणी मिळेल. या समतानगरमध्ये सुद्धा पाण्याची समस्या नाही, नरसीपाड्यामध्ये सुद्धा समस्या पाण्याची नाही. रोड जे आहेत ते पूर्ण सगळे बनविलेले आहेत आणि हे लोक आज जे दिसत आहेत समस्या सोडवल्याचा दावा केला जातो. काय
समस्या तुम्ही स्वतःहून येऊन बघा टीव्ही चॅनलने काय काय समस्या सोडवल्या. साहेब एक मिनिट. त्या महिला बोलल्या होत्या की स्थानिक उमेदवार आहेत बाहेरून आणले आहेत, ते पण 24 नंबर वॉर्डमध्ये मतदान करणार आहेत शिवसेनेच्या नगरसेवक. आयबीएन लोकमतचं सर्वप्रथम अभिनंदन. आमच्या समस्या, आमचे विचार आणि आमचे सगळ्यांचे चेहरे टीव्हीवर दाखवतात त्याबद्दल. आणि आमचं जे म्हणणं आहे, जानूपाडा, पांडेगमन, वैभवनगर हा विभाग महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासारखं आम्हाला लोंबकळत ठेवलेलं आहे. याचे पण यांनी विचार केला पाहिजे. एकूणच प्रश्न अनेक आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळेच लोकांचा त्राग आहे. मात्र वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत यात आडकाठी काय येते. दावे केले जातात, प्रश्न सोडवल्याच्या निधी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. निधी ज्या प्रमाणात खर्च होतो त्या प्रमाणात कामं तेवढ्या दर्जाची होतात का, असाही प्रश्न लोकांनी उपस्थित केला. घेणार आहोत ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या समस्या न सोडवण्यामागचे प्रशासन जबाबदार आहे की इथले लोकप्रतिनिधी. घेऊया एक ब्रेक नंतर आयबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबईत कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत कांदिवली पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या समस्या न सुटल्यामुळे लोकांचा त्राग आहे. आपण सामान्य जनतेकडे जाऊया, नक्की कुठल्या समस्या आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले. बोला तुम्ही. गेल्या 25 वर्षामध्ये या विभागामध्ये कुठल्याही नगरसेवकाने काम केलेलं नव्हतं. आम्हाला राजकारण, आम्ही जनता आहोत, पण गेल्या 5 वर्षामध्ये सध्याचा जो नगरसेवक आहे त्यांनी चांगली कामं केली. आणि आम्ही जानूपाडा वैभव वगैरे राहतो. तर याच्यापूर्वी 25 वर्षापासून राहतोय. एक नगरसेवक बघितले, आमदार बघितले, खासदार कुणीही कामं केली नाही, फक्त आश्वासन. ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी बुलडोजर येऊन उभा राहत होते. आश्वासनं दिली जातात निवडणुकीच्या काळातच फक्त. इकडे सेनाजी विकासाचे जे डोल वाजवत आहे तर त्यांनी ते डेव्हलपमेंटचं जे हे आहे बिल्डिंग, ते 20 वर्ष आले त्यांच्याकडे पूर्ण होत नाहीये. त्यांना एक टाईल्स लावायला 4-4 वर्ष लागत आहेत. आणि आता ते कलर त्यांनी आता त्यांना फ्लोअर दिलेले आहेत इलेक्शनच्या अगोदर, तर ते फक्त हेच आता ते कलरचं काम बाकी आहे, सगळं बाकी आहे. पुनर्विकासाचे प्रश्न राहिलेत. स्थानिक नगरसेवकांनी आमच्या एरियामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काम केलं नाही ते त्याने करून दाखवलेलं आहे. मी लहानाचा मोठा त्या जाणून घ्या. यामध्ये या तळागाळामध्ये जर कोण काम करणार असेल तर फक्त एक शिवसैनिकच काम करतो. आणि शिवसेनेशिवाय माझं एकच म्हणणं आहे, ही कॉर्पोरेटरची इलेक्शन आहे. या कॉर्पोरेटरच्या लेवलच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा करणारा माणूस गेल्या 25-30 वर्षात आम्ही या ठिकाणी राहतो, कोणी केलं नव्हतं. या 5 वर्षात त्यांनी केल्या कारणाने या ठिकाणी सगळ्यात महत्वाची शौचालयाची समस्या आहे. कारण भीमनगरमध्ये 26 वार्डमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणलं तर संडासाची आहे. संडासाचा कुठेही असा पाठपुरावा केलेला नाहीये. मागचे 10 नगरसेवक गेले, त्यांनी कुठेही शौचालयाची सुलभा केली. या ठिकाणी सर्वात मोठी समस्या असेल बीएमसी Mumbai Municipal Corporation of Greater Mumbai has written a letter to Shri Yogesh Bhoir, Ward Committee Chairman, date 28/6/2016. Roads recommended by you for improvement in 2016-17. 4 साल से क्या कर रहे थे? आरोप प्रत्यारोप साहेब हे होतच राहणार. नगरसेवकांनी भूमी हिल गार्डन मध्ये 1,60,00,000चा निधी वापरला म्हणतात. जरा त्यांनी जाऊन तिथे बघावं काय केलंय ते. भूमी हिल हे शेवटी डोंगराच्या कोपऱ्यात आहे, तिथे जर स्ट्रीट लाईट नाही आहेत. त्या लोकांच्या अत्यंत तळमळीची विनंती होती की आम्हाला बीट चौकी द्यावी, तिथे काही नाही. अजून तुम्ही गेला तर तिथे दारू पिणारे बेवडे बसतात, गांजा पिणारे बसतात. हे कुठे गेलं त्याच्या काय करला? 1,60,00,000चा निधी वापरला वाटतं, त्यांनी मला दाखवून द्यावं कुठे वापरला 1,60,00,000 निधी. जर एवढा फंड वापरला म्हणतात, मग आदिवासी पाड्यात आजही लाईट नाही, शौचालय नाही, आजही तिकडे नाही. मग एवढा फंड तुम्ही बोलता तर गेला कुठे? मग आज त्या गरिबांपर्यंत आणि पोहोचायला पाहिजे होती. यांनीच आश्वासनं दिली मागच्या वेळेला की आम्ही फॉरेस्टची जागा जी आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आज ती लोक त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन जातात, तर हे सांगतात की मी तिथे काही करू शकत नाही. मग आश्वासन का द्यायचं? मग आश्वासन का द्यायचं? फक्त एक काम केलं. 22 वर्षाची सत्ता, 22 वर्ष. एक मिनिट. मेनली ते मागील 5 वर्षाकरता यांचा अजेंडा होता बिल्डिंग एरिया करता. मेन फेरीवाले, त्यांच्यामुळे होणारा पार्किंग प्रॉब्लेम आणि 3 नंबर फायर ब्रिगेड, याचा काही पत्ता नाहीये तिन्ही गोष्टीचा. 22 वर्षाच्या सत्तेमध्ये शिवसेनेने मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे आर्थिक राजधानी आहे. इथे अशी कोणती एखादी वास्तू, असं कोणतं एखादं केंद्र जे त्यांनी निर्माण केलेलं आहे, जे भारतातील किंवा परदेशातील नागरिकांनी येऊन बघावं. ज्यांनी हे 35 ते 37,000 कोटीचं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेने अशी उभी केलेली कोणती वास्तू त्यांनी छातीवर हात ठेवून दाखवावी. योगेश भोईर यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत. न लाईट नसताना सुद्धा लक्ष्मीनगरमध्ये, समतानगरमध्ये, आणि आम्ही त्यांना हे करणार आहेत.
एकूणच अनेक समस्या आहेत अजून हा काय सांगा? हे जे वन खात्याचा प्रश्न आहे हा खासदारांनी मिटवायचा असतोय. खासदारांनी आमच्या विभागामध्ये कधीही लक्ष दिलं नाही, काही नाही. आता पाण्याचा प्रश्न, वन खात्याचा प्रश्न हा खासदारांनी मिटवायचा असतोय. खासदार आमच्याकडे कधीही आलेले नाहीत. इथे शिवसेनेला स्वतःचा हे कुठे आहे, उमेदवार कुठे आहे, इम्पोर्टेड आहे सगळं. प्रश्न सांगा. प्रश्न असा आहे ना, विकास हा काँग्रेसनेच केलेला आहे इथे. एकूणच प्रश्न आरोप प्रत्येक जण श्रेय घेतोय, मात्र कामं झाली दिसत नाहीत. बोला. या ठिकाणी सर्वात जास्त वन विभागातील झोपडपट्टी वासियांचा 18 वर्षापासूनचा रखडलेला प्रॉब्लेम हे गोपाळ शेट्टी साहेब आणि प्रवीण मावदरेकरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आजही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मतं मागणारे लोक बाळासाहेबांचं स्मारक उभारू शकत नाही, त्याच्यासाठी त्यांना राजकीय याच्यापेक्षा मला समस्यांबद्दल बोलायचं देत आहेत. जानुपाड्यामध्ये काहीच कामं झालेली नाहीत, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. हा प्रोग्राम समजा जानुपाड्यात झाला असता तर सगळ्या समस्या आपल्याला तिथे दिसल्या असत्या. एकूण काय सांगाल? आमच्या जानुपाड्यामध्ये भरपूर कामं झाली आहे आणि आमचा नगरसेवक आहे, त्यांनी सुखा दुःखामध्ये सगळ्यांना साथ दिला. काय म्हणतात? आमच्या झोपडपट्टीचा प्रश्न आहे, आम्हाला रस्ते नाहीत, आम्हाला बाथरूम नाहीत. आमच्या झोपडपट्टीचा प्रश्न कोणता नाही आता जर सोडत असला तर त्यांना आम्हाला लिहून द्या. लोकांचे प्रश्न सोडवले तर त्यांना निवडून दिले. कोण बोला 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 बोला. शिवसेनेने जे काम केलेलं आहे तुम्ही म्हणतात, पण शिवसेनेने काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जे उभे आहेत त्यांनी करून दाखवलंय आणि करून दाखवल्याचा सामान्य जनताही बोलते. आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन प्रश्नांवर बोला. शिवसेनेने मुंबईला फक्त खड्डे दिलेत, आता भारतीय जनता पार्टी बघा काय करून दाखवते. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सेनेची युती तोडलेली आहे. मला म्हणायचंय की नगरसेवक, आपण आता इथे नगरसेवकांच्या कामांबद्दल बोलतोय. आमदारांची कामं करत असतात, खासदारांची कामं करतात. नगरसेवकांची कामं ही नगरसेवकांनीच करायची असतात. ती माझ्या आमदाराने केली की ह्याने केली हा विषय नसतो. आज जनतेला कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे याच्यापेक्षा नगरसेवक किती कळकळीचा आहे. प्रश्न प्राधान्याने कुठल्या प्रश्नांवर भर द्यायला पाहिजे ते सांगा. इथल्या सगळ्या नागरी सुविधांचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे. असं नाही की फक्त टॉवर मधल्या लोकांचा विकास, फक्त झोपडपट्टीचा विकास. बरोबर आहे. ती लोक जी आता त्यांच्याकडे आलेली की गटाराची कामं होत नाहीत, आमची ही होत नाहीत, तर त्यांनी ते अक्षरशः त्या लोकांना त्रासून ते वापस गेलेले आहेत. त्या महिला मी आताही आणून दाखवते की त्या महिलांना किती त्रास होतो. तर गटार तुम्ही बोलता की ते फॉरेस्ट मध्ये गेले आम्ही करू शकत नाही, पण वोटिंग मागायला तुम्ही तिथे का जाता? वोटिंग मागायला तुम्ही का जाता? गटर मीटर याच्यापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांना आरोग्याचा प्रश्न, सर्वसामान्य मुलं जी गरीब घरचे त्याच्या शिक्षणाचा प्रश्न, पुढे अनेक प्रश्न आहेत. लोकांच्या नागरी समस्या सुटल्या नसल्याचा आरोप प्रत्यारोप होत आहेत, श्रेय घेतलं जात आहे. मात्र प्रश्न तसेच आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांचे प्रश्न सोडवण्याची आश्वासनं दिली जात आहेत. लोक याचं उत्तर आपल्या मतपेटीतून देणार आहेत. आता आपली वेळ झालेली तर हा कार्यक्रम पूर्ण झाल्याची आपण पुन्हा भेटूया एका वेगळ्या ठिकाणाहून. लोकांच्या समस्या जाणून घेऊया की नक्की लोकांच्या नागरी समस्या सुटलेल्या आहेत का. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.